संभाजीनगर जिल्हा वैजापूरचा विचारान मुक्तांनी पेरलं गावाला शाहिरी सागर चढविला पूर्ण तरुण शाहिरी सागारा शाहीर शांताराम गात पोहड्याला माझे गुरुदास संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यातील छोटासा गाव आणि या गावाचं नाव आहे शिवगाव. या शिवूर गावामध्ये जाधव घराण्यातील परमपूज्य डॉक्टर महाराजांचा जीवनचरित्र आधारित प्रोग्राम मी आपल्या समोर सादर करीत आहे. 1941 साला फेब्रुवारी 15 तारखेला दत्तगिरी आले जन्माला अनुसया पत्नी शोधे पाटलाला माता पित्याने विचार केला श्रीमंत ठेवले भावाला त्र्यंबकेश्वरच्या पहिले रात्री होते. शंकराच्या भक्ती प्रसादाने जाधव पाटलाचा मुलगा झाला म्हणून मुलाचे नाव त्र्यंबक ठेवले जातात. 15/2/1941 शनिवार शेके 1865 माघ वर्षा तिथी चतुर्थी या शुभ मुहूर्तावर कृष्णवणी मुला जन्मला. त्याचे नाव त्र्यंबकनाथ. तेच परमपूज्य दत्तगिरी महाराज. भक्तीची आवड पाटलाला जाधव पाटलाला संस्कार मानले बाळाला तो त्याच्या शिवगावाला गोल्याच्या 7व्या वर्षाला शंकर स्वामीचा खर्च भक्तीला मैदानात मारी कुस्तीला
गुणी 20 वर्षे गेले निघून शंकर स्वामीच्या आशीर्वादाने जगदीबाईच्या डोंगरावर श्रीमद हे जनार्दन स्वामीच्या दर्शनासाठी भेटीसाठी जात होता. या श्रीमद बाळाला भक्तीची आवड निर्माण झाली. श्रीमदेश्वराच्या मंदिराला स्वामींचा प्रवचनाला श्रीमद बाळा बसले ऐकण्याला आणि दृष्टांत झालेला आहे. काय दृष्टांत झालेला आहे? जनार्दन स्वामींचं प्रवचन चालू असताना श्रीमद हे बाळ एकदम माझ्याजवळ बसता बसलं. या बाळाला नक्कीच करण्यासाठी पुढे असावी अशी जनार्दन स्वामी प्रवचनात सांगून आले आणि दत्तगिरी महाराजांचं कौतुक करू लागले. जनार्दन स्वामीला दृष्टांत प्रेम करायला स्वामींनी दृष्टांत दिला. आणि काय झालेलं आहे? जनार्दन स्वामीच्या अंगाचा प्रथम चंदनाप्रमाणे अगरबत्तीप्रमाणे सुगंध श्रीमद या बाळाला आलेला आहे. म्हणजे दत्तगिरी महाराजांना श्वास आला आणि मग स्वामींनी विचार केला.
दत्तगिरीला बोलू लागले दत्तगिरीला मी पंढरपूर करणारा प्रश्न विचारलेला आहे शत्रू जनार्दन स्वामी दत्तगिरीने हा बोलतोय दत्तगिरी महाराजांनी हात जोडले हे बाबा तुम्ही जे भावना तुम्ही करणार तुम्ही म्हणतात आपल्याला जागोजागी शिवलिंगे स्थापन करायचे आहे या मंदिराला भरपूर करायला लागणार आहे महाराजांनी पूर्ण केला आणि उकडाच्या धनिका गोपाळाच्या काशी विश्वनाथ मंदिरासाठी दत्तगिरी महाराजांनी काढून दिला विरुद्ध भुवनेश्वर सिद्धेश्वर मंदिरासाठी तुळशी पिंपळाच्या धनिका दत्तगिरी महाराजांनी काढून दिला ती दत्तगिरी महाराजांची कष्टरूपी सेवा आहे गंगेची वाळू चालून गंगेची वाळू चालून गंगेची वाळू चालून केले कष्ट दत्तगिरीला चमत्कार नाही दिवशी पिंपळगावच्या खालीवर दत्तगिरी महाराज दगड काढण्यासाठी राहत होते दत्तगिरी बाबांच्या दगड काढण्याच्या कामाच्या वस्तू एके रात्री चोरांनी चोरले घन शण्या सुरुंगाची दारू कडे इत्यादी चोरलं चोराने वस्तू चोरलेल्या स्वामीने चमत्कार दिला दृष्टी गेली बघा वेळेला पहारीचा सर्प झालेला चोरांच्या गळ्यात पडलेला घाबरून गेले फेरेला त्याच रात्रीला दृष्टी आली बघा चोराला नका खाऊ साधू संताला शहीद वरते घात पोहड्याला स्वामीची कृपा बाबाला दगड काढलेला आहे वाळू उचललेला आहे नापीक गतीने सुपीक केलेले आहे हे दत्तगिरीचं खरं स्वत झालेलं आहे आणि म्हणून दत्तगिरीने केले तप एक नमस्कार जप भक्ती केली खूप प्रकाशनी जोडत वैजापूरा दुःखीग्रस्त अन्य प्रकाशात गेली दुःखीग्रस्त अन्य प्रकाशात गेली दुःखीग्रस्त बाबांकडे येऊन आपले दुःख बाबांना सांगून बाबा त्यांचे दुःख ऐकून सारे दुःख देतील निवारून संभाजीनगर तालुका वैजापूर आश्रम येवला रोडवर तिथं स्वामीचंही मंदिर जित सुंदर दत्तगिरी आश्रमावर परमपूज्य दत्तगिरी थोर दत्तगिरी माऊलीला आवडलेली आहे वैजापूर परिसरामध्ये दत्तगिरी बाबांचं मन रमलेलं आहे आणि या जागेवर बाबांनी
बाबांचं स्वप्न साकार झालेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मंदिराला मदत केलेली आहे. स्वामींचं मंदिर पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकांच्या दर्शनासाठी येत आहे. अनुष्ठान सोहळा होत आहे. दत्तात्रय जयंतीला यात्रेचा सोहळा भरत आहे. नारंगी नदीच्या काठावर गौरी बाबांचे मंदिर आहे. दगड फोडल्यापासून तर आतापर्यंत बगरीचा अन्न उपवास जपतपाची तपश्चर्या चालू आहे. रेणुका मातेची भक्ती चालू आहे. दत्तगिरी महाराजच्या अशा स्वामींच्या कार्याला शिवशंकराचा आशीर्वाद लाभो. ही तुम्ही शिवचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द अर्पण करतो. शिवशाही शंकरांचा त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा, शाहीवानाचा दशरवीरा, शाहीवानाचा दशरवीरा, पूर्ण करून शाही तारा, पूर्ण करून शाही तारा. गेलं गावं वंच फुका लुटारा, गेलं गावं वंच फुका लुटारा. परमपूज्य दत्तगिरी महाराजांचं जीवन चरित्र सादर केलं याबद्दल सर्वांना श्रीवार मानाचा